सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी बरोबर आहे याचं. आई शपथ सांगतो शिरा बरोबर आहे याचं. आजकाल छोकरी मिळणं आसान झालंय, नोकरी मिळणं नाही. मग स्वयंरोजगार करा. अरे धंदा सुरू करायचा म्हटला ना तर भांडवल आणायचा कुठून हा पहिला प्रश्न. बरं का? बरोबर. पैसा कमवायला पण पैसा लागतोच ना. अरे सांगणारे सांगतात धंदा करा, काही बारीक सारीक धंद्याला लाज धरू नका. अरे पण धंदा कसला करायचा? अरे इकडे अर्धे धंदे आहेत ना बाहेरच्या लोकांनी अडवून ठेवलेत. साधा केळीचा धंदा सुरू करायचा म्हटला ना तर भैये नडतात. हॉटेल टाकावं म्हटलं तर मद्रासी नडतो. गॅरेज टाकायचं म्हटलं तर सिंधी आणि पंजाबी आहेत. बाकीचे धंदे गुजराती आणि मारवाडी. त्यामुळे प्रॉब्लेम आहे रे सगळा. बरं सगळीकडे त्यांची लॉबी झाली रे, आपली लॉबीच नाही कुठे. तुम्हाला ना रिस्क घ्यायला हवी, रिस्क. तुम्ही ना डेअरिंगच करत नाही रे. हिमॅन बोलले रिस्क घ्यायला हवी म्हणे. तुझा जॉब आहे, तू घेशील रिस्क? का नाही घेणार? अरे हा जॉब आहे पण ह्याच्यापेक्षा चांगल्या पगाराचा मिळाला ना जॉब, या सोडणार आपण. लाईफ मध्ये प्रोग्रेस करायला हवी. बॉस कॉम्पिटिशनचा जमाना आहे, कळलं का? काय माहितीये का, हा जॉब आहे म्हणून गप्प नाही बसलोय. आजही ऍप्लिकेशन करतोय, कळलं? बात में दम है, सोचना पडेगा. ये सोचना नहीं कुछ करना पडेगा. आबांना दिले का? हो आबा. खरंच परिस्थिती आहे तर मराठी माणसाने धंदा करायचा तर तो कसला? इथे सपोर्ट करणाऱ्यापेक्षा विरोध करणारे जास्त. बाबा यांची गोष्टच वेगळी आहे. यांना डायरेक्ट ना मोठा जॉब हवाय. मी काय म्हंटल, आधी घुसा ना कुठेतरी. हा म्हणजे काय, मग हळूहळू पुढे जाता येईल. नवीन जॉब लागला ना की पुढे जायचं आणि नवीन संधी मिळाली की जॉब सोडून द्यायचा. हसायला काय झालं तुम्हाला? अगं नाही, मला या शिऱ्याची गंमत वाटते. 2 वर्षापूर्वी बरं का मी याला हेच समजावून सांगत होतो, त्यावेळेला त्याच्या मेंदूत अजिबात शिरत नव्हतं. आणि आज शेखर मी नेहमी म्हणतो ना, कालाय तस्मै नमः. 2 वर्षांनी का होईना पण ह्याला पटलं ना. बरोबर आहे. हे असं आहे, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे म्हणतात. बरोबर आहे ना? श्यामल फोन वाचतो जरा बघ ना. या वेळेला आला म्हणजे पमाचा असणार. हॅलो हॅलो आई, शलाका बोलतीये. अगं बाई शलाका, काय करत होतात? जेवतायत? हो. काय केलंयस? अगं कोबीची भाजी सोडून सगळं केलंय. तुला आवडते ना कोबीची भाजी? अहो 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 शलाकाचा फोन आहे. शिर्या, शलाका लवकर ये. कशी आहेस बाळा तू? हा जेवलीस का? आता कुठे आई, किती वाजले तिथे? हो मी विसरलेस. शिर्या आई, हा थांब थांब दे इकडे. हॅलो ए ए शलाका, ए मंद, ए कशी आहेस? मी मजेत आहे. तू कसा आहेस? तुझे सगळे मित्र भेटले होते मला इकडे. ए माझे मित्र तिकडे कोण भेटले तुला ऑस्ट्रेलियात? शेनमॉन आणि कोण स्टीव्ह सगळे भेटले होते. हे शहाणी झाली जा, तिकडे जाऊन स्मार्ट झालीस काय? हॅलो
हॅलो, काय झाला का बाळा, कशी आहेस? हो आबा मी मजेत आहे. तुम्ही कसे आहात? मी बरा आहे ग, बरा आहे. हा तिकडे काय थंडी बिंडी आहे का ग? हा इथे उन्हाळा माहिती तिकडे थंडी, उलट सीझन. हा नाही तेवढी नाहीये. ठीक आहे. बरोबर, काळजी घ्या स्वतःची. आणि मला फोटो पाठव, फोटो. हा ईमेलनी पाठव आणि पिक्चर पोस्ट कर. हा हो. बरं आबा थांब, हा थांब, हे थांब. शेखरला बोलायचा. थांब थांब बाळा, थांब. तू हॅलो शलाका, कशी आहेस तू चिमडू? बाबा शलाका, हॅलो शलाका, मी नंतर करतो फोन. चल जेवायला जाऊया. हो असं काय? हा आम्हाला सांगायचं, रडायचं नाही, हळवं व्हायचं नाही. अहो बाबा चला ना. शेखर, हात सुकलेत बाबा. बाबा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय बघितलास का रे? काय झालं? मूड घालवतात तिथं. काय चाललंय का या लोकांचं? या बोडके पाटीलनी 5व्यांदा पक्ष बदलला. त्याला म्हणावं एका पक्षामध्ये 4 महिने तरी राहा. हो, आणि हे स्वतःला निष्ठावान म्हणतात. अहो म्हणजे यांची निष्ठा नक्की आहे तरी कोणावर? स्वतःवर, आता खुर्चीवर. हे पक्षनिष्ठ वगैरे गोष्टी आता इतिहास जमा झाल्या. तर मी सांगतो शेखर, मला परवा खारकर सांगत होते त्याच्या भावाच्या ओळखीचा एक आमदार आहे. त्याच्याकडे सगळ्या रंगाच्या टोप्या आहेत म्हणे. म्हणजे पांढरी, भगवी, हिरवी. म्हणजे ज्या दिवशी तो जी टोपी घालून बाहेर पडेल त्या दिवशी लोकांनी समजायचं की बाबा आज हा ह्या पार्टीचा. काय रे? काय कुरिअर आहे? कोणाचं आहे? श्रीलेश टिपरे. शिर्या, ए शिर्या. हा का बाबा? अरे कुरिअर आहे तुझ्या नावाचं बघ. माझ्या नावाचं? खूप दिवसाने. थँक्यू. आई शपथ लागला. काय झालं? अहो लग्गा लागला, जबरदस्त लग्गा लागला. मी काल म्हणत होतो ना ते हेच. अरे हो, पण काय झालं ते तरी सांगशील की नाही? अहो बाबा, इंटरव्ह्यूचा कॉल आलाय. मी सिलेक्ट झालोय. आता फायनल इंटरव्ह्यू झालं की बस काम झालं जमा. अरे वा, व्हेरी गुड. अरे कसली कंपनी? अबा इंडो जर्मन कंपनी आहे. आता पगार आहे ना त्याच्या दुप्पट आहे. हा आता जिमखान्यातल्या माझ्या जॉबसाठी कुणाला तरी बघायला हवं. म्हणजे आता माझ्या जागी कुणाला तरी नेमायला हवं ना. कुणाला तरी म्हणजे आपल्याच कोणतरी बघतो ना, गोट्या किंवा मनोज. अरे पण आतापासून कशाला? म्हणजे वेळ आहे ना अजून. आधीपासून बाबा माणूस तयार ठेवलेला बरा ना. त्याला तिकडे घेऊन जातो, त्याची ओळख करून देतो, आमच्या मॅनेजर साहेबांना कल्पना देऊन ठेवतो है ना. बाबा येतो, येतो का? अरे शिर्या. आबा मला खरंच काळजी वाटते हो याची. अहो बघा ना, दुसऱ्या नोकरीचा नाही पत्ता, पहिली नोकरी सोडायची पूर्ण तयारी झाली याची. म्हणजे जरा दुसरं काही चांगलं दिसलं की लगेच. मी धरसोड वृत्ती म्हणतो ना, ती ही आजच्या तरुण पिढीची झालेली आहे. म्हणजे ते टोप्या बदलणारे नेते आणि ही मंडळी, ह्याच्यामध्ये काय फरक आहे मला सांग. कठीण आहे रे बाबा. कठीणच आहे. तू काय दांडी मांडली सांग? नाही. तुला ऑफिसला जायचं नाहीये? अरे बापरे. श्यामा, या शेखर टिपरे, पेढा घ्या. का रे आज एकदम पेढे बिडे? म्हणजे
नाही आतापर्यंत तुला फक्त पेढे खाताना बघितला होता, पेढे वाटताना आज पहिल्यांदाच बघतो. अरे गुरुचं लग्न ठरलंय. काय सांगतो? अरे सांगतो, मला 2 पेढे दे, 2 पेढे दे. अरे अरे मीच नाही का तयार केला लग्नासाठी? अरे ते सगळं ठीक आहे, पण त्या सगळ्या मैत्रिणींचं काय आता? कसं मैत्रिणी काय उगाच आमची नावं बदनाम करता तुम्ही. शेखर, एक तर आमचं आधी छप्पर उडालेलं. मैत्रिणी अरे लग्न ठरलं ना, सोड ना आता. लग्न वगैरे काही ठरलं नाहीये. माझा भाऊ आहे ना श्रीपाद, त्याला फॉरेन कंपनीतून कॉल आलाय. श्रीपाद म्हणजे तो गोव्याहून बोलावून घेतलास तो? अरे पण तू काय म्हणालास, त्याला एका चार्टर्ड अकाउंटंट कडे नोकरी आहे, थोड्या दिवसात परमनंट होईल वगैरे. बरोबर रे. अरे ही अमेरिकन कंपनी आहे. अच्छा, म्हणजे हा जॉब परमनंट आहे का? परमनंट नाहीये, मग? 2 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे. अरे पण या 2 वर्षात तो डबल टिबल कमवेल. आहेस कुठे? आणि 2 वर्षानंतर काय कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर? तेव्हाचा तेव्हा बघता येईल रे. शेखर, कॉम्पिटिशनचा जमाना आहे. माणसाला ना काहीतरी असं प्रोग्रेस करत राहायला पाहिजे. काय आपले दिवस गेले शेखर. एकदा कुठच्या कंपनीत चिकटला की रिटायर होईपर्यंत तिथेच. अरे नाही रे, पण 2 वर्षानंतर कुठे काही मिळालंच नाही तर मग? अरे धंदा करेल रे. पैसा असेलच ना गाठीशी. काय बोलतो? घे पेढे घे, पेढे घे. या गवस पेढे घे या. ते पण आहे. अरे ते जयंती दलाचं एक टेंडर डॉक्युमेंट आलं होतं, त्याची फाईल कुठे आहे? अरे काय करतोय ते? तिथे आरडा ओरडा करतोय रे. सांग ना कुठे ठेवली? गवस कडे. ए गवस, अरे ती जयंती दलाची फाईल तुझ्याकडे आहे का टेंडरची? हो, माझ्याच कॉम्प्युटर मध्ये आहे. हो, कॉम्प्युटर घेऊन जात आतमध्ये. अरे प्रिंट आउट काढून दे लवकर बाबा, तो तिथे आरडाओरडा करतो. देतो ना, असं काय करते? हॅलो शेखर टिपरे. हॅलो बाबा, शिर्या बोलतोय. हा शिर्या बोल. काय रे? बाबा मी सगळी चौकशी केली आहे, कंपनी चांगली आहे आणि सगळ्या सोयी आहेत. अरे नाही शिर्या, पण कसलं कॉन्ट्रॅक्ट वगैरे नाही ना? म्हणजे काय आहे, 5-1 वर्षाचा बॉन्ड लिहून घेतील तसलं? नाही. आणि बाबा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट असेल तर चांगला आहे ना आपल्यासाठी. म्हणजे 2 वर्ष जॉब करायचा आणि आवडलं तर वाढून घ्यायचं, नाही तर सोडून द्यायचा. बरं ठीक आहे, बघू आपण बोलू त्याच्यावरती. हा बोलू म्हणजे? हे बघ, म्हणजे आपण नीट विचार करू. तू उगाच आहे त्या नोकरीला लाथ वगैरे मारायचा विचार करू नकोस. ओके? हो बाबा, पण माझ्या आधी दुसऱ्या कोणाला जॉब मिळाला तर? अरे कसा मिळेल? कसा म्हणजे बाबा, माझ्यासारख्या अजून 4 जणांना त्यांनी लेटर्स पाठवले असतील, तर माझ्या आधी त्याला बोलवलं तर त्याला मिळेल ना जॉब. अरे पण तू सांग ना, मी विचार करून कळवतो म्हणून. ते म्हणतील विचारच करत बस. हे बघ, तू आधी संध्याकाळी घरी ये, मग आपण सगळेजण मिळून त्याच्यावरती बोलू. आणि तू कुठलाही डिसिजन तडकाफडकी घेऊ नकोस, कळलं? हॅलो बाबा. शिर्या, हो रे. अरे का वैतागलास का एवढं त्याच्यावर? अरे काय नाही रे, काय करणार ह्या हल्लीच्या पोरांना? जराही दूरदृष्टी नाही. नुसती प्रलोभनं दाखवतात, हे आपले त्याच्या मागे हुरळल्यासारखे धावतात. आता बघ ना, तो मागे एक जॉब होता, त्याच्यामधनं ब्रेक मिळाला, मग ते जिमखान्यामध्ये आला, जॉब लागला. आता तोही सोडायचं म्हणतो. अरे पण काय झालं तरी काय? अरे एका अमेरिकन कंपनीमधनं कॉल आलाय, त्या श्रीपाद सारखा. अरे काय सांगतो? अरे मग त्याला सांग वेळ फुकट घालू नको. लगेच होकार कळवायला सांग. काय? अरे बघ शेखर, त्यांना काय रे, एकाला 10 मिळतील, पण आपल्याला चान्स आलेला कशाला सोडा? अरे आमच्या श्रीपादचं बघ ना. आमच्या श्रीपादचं सांगतो तुम्हाला गवत, आमच्या श्रीपाद आहे ना अशी झटाझट एकदम डिसिजन घेतो. कंपनीमध्ये फॅसिलिटीज एवढ्या चांगल्या आहेत आणि तुम्हाला माहिती आहे श्रीपाद मला किती टॅलेंटेड आहे. पहिल्यापासून तो हुशार आहे. मला मी घेते आबा. अहो थांबा, मी घेते. हॅलो. आई मी शिर्या बोलतोय. शिर्या, काय रे? अगं आबा कुठे आहेत? हा आहे. तू आबा कशाला हवेत? हा कोण ग शिर्या? हो. अगं दे ना आबांना. अरे हो देते. तुमच्याशीच बोलायचं. हॅलो शिर्या, काय रे? आबा एक प्रॉब्लेम झालाय आबा. कसला प्रॉब्लेम? काय घोळ घालून ठेवलाय? घोळ नाही आबा, मी सकाळी तो तुम्हाला कॉल आला ते सांगितलं बघा. बरं मग? आबा ती खूप चांगली संधी आहे, चांगला चान्स आहे, तर त्यांना आता लगेच कळवायला नको का? हो मग कळवून टाक. पण बाबा बोलतायत थांब, आपण या विषयावर बोलूया, विचार करूया. बरोबर आहे. अहो आबा, पण मी राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. अरे तुझं काय मस्तक बिस्तक फिरलं की काय रे शिर्या? हा, तू काहीतरी मूर्खासारखं करू नको असं. अहो पण मी अचानक जॉब सोडला तर त्यांची गैरसोय नाही का होणार? अरे कर्मा, अरे तर हळू बोल. तू कुठून बोलतोय? हा, पीसीओ वरून. हा नशीब. तू तसं काय करू नको. राजीनामा घेऊन घरी यायची अक्कल नाही तुला. अहो आबा पण एक शब्द बोलू नको. तू ताबडतोब राजीनामा घेऊन घरी यायची. अहो आबा,
इकडे द्या, माझ्याकडे द्या. काय झालंय? अहो, गुंता झालाय सगळा गुंता. हो हो, चिडलात का तुम्ही एवढे? बसा बसा इथे. हॅलो, ए शिर्या, ए शिर्या. कट झाला कट कट कट. हो पण अरे ह्या बाईचं पैसे आहेत, त्यांना ठरवूयात ना कसे खर्च करायचे. हो काय जर आपण माझा ऐका ना बाबा, असा विचार करत राहिलो ना तर काहीच होणार नाही बाबा. प्रत्येक संधी हातातून निसटून जायलो. घाई करून काहीच होणार नाही. हा निर्णय घ्यायचा तर विचार करून घ्यायला बरोबर पाहिजे. हिनी केले काय झालं. हो बाबा, तो शिर्या काय म्हणतोय ना, काय ते बोल ना आता. अरे माझं ऐकून घ्या ना. अरे काय ऐकून घ्या, त्या कंपनीची चौकशी करायला नको. ती कंपनी भारतात कधी आली, तिच्या इथे किती शाखा आहे. चौकशी काय मी केली. चौकशी चांगला 15,000 रुपये पगार आहे बाबा. आणि बाकीचं आपल्याला काय करायचंय? अरे काय करायचंय म्हणजे काय, उद्या ती कंपनी फ्रॉड निघाली म्हणजे मग काय हा शेखर म्हणतो ते बरोबर आहे. हल्ली कुठल्याही कंपनीचा काही भरोसा घेता येत नाही. अरे आता 17 कंपनी येतात आणि 6 महिन्यात गाठ्या गुंडाळून निघून जातात. म्हणजे बँकरप्ट म्हणून डिक्लेअर केला जातात. लक्षात ठेव. हो ते बंद करा. हे काय ते काय माझा मी काय तू ऐकून घे. माझं ऐकून घ्या की मी आता जी नोकरी करतो ती काय नोकरी आहे का ते जिमखान्यात? काय नाही कसं तुला एवढी खेळांची आवड आहे ना, ते खेळाची संपर्क राहत नाही का मला सांग. चल भेटा क्रिकेट. मग त्याचा अर्थ काय? अर्थ काय नाही. हा तू जरा नीट विचार कर. काय अरे तू काय बोलतोय श्यामल? अगं तुला माहितीये का ह्या कंपन्या एवढा मोठा पगार यांना का देतात ते? अगं म्हणजे यांना प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी, बोनस बिनस काही द्यायला नको. हे कॉन्ट्रॅक्ट वरती असणार. पाहिजे तेव्हा ती कंपनी यांना लाट मारणार. जॉबची सिक्युरिटी आहे का काही? काय रे काय म्हणतात? अरे याला काही कळत असेल तर ना, उगाच अर्ध्या हळकुंडाने पिवळं टीव्ही लावतो ते काय चाललंय ते बघू दे जरा. कळत नाही म्हणजे मला व्यवस्थित कळतं. मी काय लहान आहे आता? तू आणि आधीची नोकरी सोडण्या बिडण्याचं तर काय करूच नको. तुला काय कळतंय कपाळ? तू राजीनामा द्यायला निघालाय या नोकरीचा. पुढे काय करणार आहेस तू? नाचायला काय लागली? हा चॅनल बदल ठरवतो मी. कुणी सांगायची काही गरज नाही मला. माझं काय म्हणणं आहे, काय रे डोकं तापलंय तुझं? मी तेल घालतो थंड होईल. अहो आबा तापणार नाही तर काय. कधी कोणाचं ऐकायचं नाही, आपलं ते खरं करायचं. संताप होतो, चीड येते. काय वयाचा दोष आहे काय ते? तुझ्या नाही त्याच्या. या वयात जरा अति उत्साहीपणा असतो. अहो पण आबा इथे एवढी बेकारी आहे. हा हातची नोकरी सोडून जर दुसरी नोकरी पकडत असेल तर हे हातचा सोडून पालट्याच्या मागे धावण्यासारखं नाही का? तुला म्हटलं ना मी, त्याच्या वयामध्ये असं होतं. म्हणजे आता आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा अधिक चांगली नोकरी मिळावी असं त्याला वाटतं. मला एक सांग शेखर, तू किती नोकऱ्या बदलल्या असेल? हा मला सांग. आताची ही तुझी बरं का 9वी तरी नोकरी असणार हो की नाही? म्हणजे लग्न झालं म्हणून तू थांबला. बाबा पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती. तेव्हा नोकऱ्या मिळत होत्या चटाचटा. आज लाखो लोक बेकार बसले. या अशा परिस्थितीमध्ये ही अशी सैन करणं परवडणार आहे का आपल्याला? बरोबर आहे. म्हणजे दोष फक्त तरुण पिढीचा नाही आहे. ती प्रलोभनं एवढी निर्माण केली जातात की त्याला ही आकर्षण वाटतं तरुण पिढीला. बाबा तुम्हाला सांगतो ही कॉन्ट्रॅक्ट पद्धत आहे ना, ही फार घातक आहे बाबा आपल्याकडे आलेली. आज हे दुप्पट पगार देणार म्हणून हे नोकऱ्या सोडून त्यांची नोकरी करणार. मग यांचं कॉन्ट्रॅक्ट संपलं की मग हे पुन्हा दुसरी नोकरी. अहो किती दिवस चालणार आहे हे? आणि उद्या एज लिमिट क्रॉस झालं की मग कोणी उभं करणार आहे का यांना? नाही तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण ते ह्याला कळायला पाहिजे ना. ह्याला कसं तरुण पिढीला कळायला पाहिजे. म्हणजे ते लोक बकरे शोधत राहणार आणि यांचे बळी घेतले जाणार. आणि जेव्हा ह्यांना ते कळणार तेव्हा उशीर झालेला असणार. काय मी घेतो फोन, थांबा. हॅलो. हा मनोज, अरे तुलाच करणार होतो. अरे मनोज मी तुला नेणार होतो रे. हो अरे म्हणजे झालं काय, मी राजीनामा देणार होतो पण मी विचार बदललाय. नाही माझं ऐकून घे. अरे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे रे. त्याचं काय खरं नाही. अरे कधी लात मारतात रे ते. हो नाही अरे जिमखान्यात चांगला जॉब आहे रे माझा. अरे आणि महत्वाचं प्रॅक्टिस करायला मिळते रे तिकडे. हो करतो मी नेहमी. हो नाही अरे नाही काय असेल तर मी जरूर सांगेन यार. मनोज तुला नाही. हो जरूर आहे. ओके सॉरी. ओके चल बाय.
बाबा नाही ऐकलंय मी सगळं. मी ते अरे हो, आलं माझ्या लक्षात. सॉरी बाबा. अरे होताय यार, होताय. अरे अशी वादळ येतात, पण आपण असं भरकटून जायचं नसतं, ठाम उभं राहायचं असतं. तू एक काम कर, तू आता जाऊन शांतपणे झोप बघ. जा. हॅलो. काय रे झोपला होतास की काय? नाही, तू फोन करणार म्हणून जागत बसलो होतो. काय? अरे कसले प्रश्न विचारतोस तू रात्रीचे? 11:15 वाजले आणि नाही रे शेखर, तेवढंच अर्जंट आहे. काय उद्या दांडी मारतोयस? नाही रे शेखर, मला एक सांग, शिर्याने रिझाईन केलं काय रे? नाही. अरे आमच्या श्रीपादचा प्रॉब्लेम झाला यार. अरे 6 महिने ट्रेनिंग म्हणून त्याला फक्त 2,000च देणार आहेत आणि तिकडे हा 6,000चा जॉब सोडून आलाय. अरे पण 10,000 स्टार्टिंग म्हणणार होतास ना? अरे ते ट्रेनिंग संपल्यानंतर, आणि ते सुद्धा 2च वर्ष. मला माहिती होतं रे. अरे म्हणूनच मी शिर्याला नको म्हटलं. हो नाही, मला असं वाटलं की शिर्याला सुद्धा तू अरे आमच्याकडे सगळे निर्णय सगळ्यांनी बसून एकत्र घ्यायची पद्धत आहे ना, ती एवढ्याचसाठी. काय एकाचा निर्णय चुकू शकतो रे, चौघांचा नाही. चल, गुड नाईट. चल बाय. Soyam, toyam, tadanum tum tadani. Soyam, toyam, tadanum tum tadani.